कारण की बाहेरच्या लोकांना इथं जागा विकत नाही. सो आता आम्ही आलो आहोत हेडीमदेवीच्या मंदिरामध्ये. हा बघा, हा जो देऊळ आहे ना, त्याचा पूर्णपणे स्ट्रक्चर आहे, परिसर आहे ना, तो आहे घटोत्कच यांचं मंदिर आहे इथं. तिथं बघा पूजा वगैरे चाललेली आहे आणि त्याच्याच झाडाच्या वरती आपल्याला इथं हॉर्न टांगवले दिसतील, म्हणजे शिंग आहे ती हुक्का बिक्काचं प्लॉट आहे तिथं जुने कालांच्या ट्रायबल लोकांचं. धीरज काय आहे? laughing. La. चला आता आपली एक छोटीशी रूम टूर करूया. ही बघा, ही आमच्या मागं आहे ना, ही जयच्या नीरजची रूम आहे. आणि आता आपण जाऊया आमच्या रूममध्ये. ही आमची रूम आहे अशी. रूमच्या आतमध्ये इंटर मारलाच आपल्याला राईट साईडला बाथरूम दिसतंय आणि तशी छोटीशी अशी अलमारी आहे ही. आणि थोडाच आपण असं पुढे गेलो का आपल्याला असं मस्त डबल बेड दिसल. इथं बसायला खुर्च्या आहेत, इथे खिडकी आहे. पण या रूमची जी खास बात आहे ना, आम्ही ही रूम का घेतली ती तुम्हाला आता दाखवतो मी. एकच मिनिटं थांबा. यो बघा सीन, कसला सीन आहे यो, खतरनाक. तर मंडळी, या सीनच्या साठी आम्ही ही रूम घेतलेली आहे. यो सीन बघून आहे ना, आमचा ब्रेकफास्ट करायचा मूड अजून वाढलेला आहे. पण विषय कसा आहे, आम्ही आता हॉटेलमध्ये होता, आम्हाला ब्रेकफास्ट आजचा इन्क्लूड नाही आहे, तो आम्हाला लास्टला भेटेल. पण यो व्ह्यू बघून अख्खा पोट भरला, अख्खा मन समाधान झाला. एवढा भारी वाटतं ना, एकदम असं एनर्जेटिक फील आलेला आहे. असं वाटतं केव्हा आम्ही बाहेर निघलो फिरायला जावं. सगळीकडं पूर्ण डोंगर असं भरले, टॉपचं डोंगर जे आहे ते सगळं जे आहे ते भरपाने भरलेलं आहेत पूर्णपणे. बघायला असं भारी वाटतं न, दाखवते तुम्हाला मी. एकदम खतरनाक दिसतं हे बघ, एकदम खतरनाक. आणि इथं थंडी पण अशी आहे ना खतरनाक, काय बोलायचा. 12 डिग्री टेम्परेचर आहे. अजूनपर्यंत आम्ही आंघोळ वगैरे नाही केली आहे. आता आंघोळ करणार आहोत. आंघोळ केल्याच्या नंतर मग आम्ही पूर्णपणे सिटी टूर करण्यासाठी निघणार आहोत. तर यो सीन तुम्हाला कसा वाटला मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आमचं तर सगळ्यांचं मन एकदम असा भारी झालेला आहे, एकदम असा एनर्जेटिक झाला आहे, एकदम भारी फील आलेला आहे. A few moments later. सो मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही मस्तपैकी फ्रेश अप झालेलो, आंघोळ वगैरे केले आहेत आणि आम्ही आता चाललो होतो एक हॉटेल शोधायला. तिथे जाऊन मस्तपैकी आता नाश्ता वगैरे करू आणि नाश्ता केल्यानंतर मग आपली पुढची जर्नी चालू होणार आहे. हे आमची तीन माणसं आपल्या सोबत आहेत, ही बघा. तर आता या पूर्ण एरियामध्ये मस्तपैकी फेरफटका मारूया. बघा ट्रॅफिक लागलेलं आहे, आपला हॉटेल पण मेन रोडलाच आहे, पूर्ण ट्रॅफिक लागेल इकडं. चला जाऊया मस्तपैकी थोडा बहुत पूर्ण लाईन मध्ये फेरफटका मारून येऊ. चला निघलो खरं सकाळ पण पूर्ण ट्रॅफिक लागलाय आणि इथं शेवट 1-2 दिवसापूर्वी पाऊस पडलाय. पूर्ण जो त्याचं पाणी आहे ना रोडवर साचलेलं आहे. असं आपल्याकडे गटार झालेले आहेत, तसे तिथे गटार झालेले आहेत आणि लोक डायरेक्ट पायावरची गाड्या नेतात. आम्ही एक पैसे चाललोय म्हणजे पूर्णपणे ट्रॅफिक झाली सगळीकडे, सगळ्या गाड्या लागल्या. आम्ही आता हॉटेलची सुद्धा निघून, आम्हाला एक हॉटेल नाही भेटत, सगळं हॉटेल बंद आहेत. किराणाचे दुकान बरा अवेलेबल आहे, त्याला हॉटेलच नाही भेटत. सो आता आपल्याला भेटला हॉटेल, एक छोटासा कॅफे टाईप आहे. इथे आपल्याला बघूया काय काय भेटेल खावायला. त्या बोर्ड तर लागला आहे, चहा वगैरे भेटेल आणि आतमध्ये पण 2 माणसं बसतील. आपला एक माणूस जेवायचा आहे, बघू आम्ही ऑर्डर देऊ. हॉटेलमध्ये कोण नव्हता, दुसरे कोणतरी आहेत जो ओनर आहेत ना, त्या ओनर आहेत त्या लेडीज आहेत, त्या कुठेतरी गेल्या. बघू त्या येतात, त्या चालेल का ना ते ऑर्डर आपण. यो आहे आजचा आपला नाश्ता, मस्तपैकी ब्रेड सँडविच त्याला बोलतात, अंडा ब्रेड का काय बोलतात काय माहिती, मस्त लागतंय. चस. टेस्ट मस्त आहे. आलू 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 भाई भेटेल मस्त. तुम्ही कुठं आलो? मुंबई कुठे आहे? महाराष्ट्र कुठे आहे? मुंबईमध्ये नक्की. आणि हा आपला दुसरा मेन्यू आलेला आहे, पराठा, मनालीचा पराठा, कडक पराठा आलेला आहे. त्याच्यासोबत आपल्याला आलेला आहे लोणचा, अचार, मँगोचा अचार, पिकल. बघूया कसं टेस्ट आहे याची. काढ र जरासा बघू, बोलूया.
या आमच्या ओनर आहेत. सो फायनली आजची आपली जर्नी मंडळी चालू झालेली आहे. आपण बसलो आहोत छोट्याशा गाडीमध्ये आणि आता आपलं जे टूर आहे ना तो चालू झाला आहे. तर आपला आजचा पहिला डेस्टिनेशन आहे तो आपण यांना विचारूया. ड्रायव्हर जी, आपला पहिला डेस्टिनेशन कोणता आहे आज? तर आपला आजचा जो डेस्टिनेशन आहे तो आहे हिडिंबा टेम्पल. हे आपले ड्रायव्हर आहेत. ड्राइवर जी बाद में अपना इंट्रोडक्शन दे देने का. बिल्कुल हाँ जब मर्जी बोलो आप. हाँ ठीक है चलो. अरे कुछ प्रॉब्लेम नहीं. सो बेसिकली तशी जास्त करून छोट्या गाड्यात चालतात हिमाचलला, तुम्हाला माहितीच आहे. आणि इथले रस्ते बिस्ते तर एक नंबरच आहेत. प्रॉब्लेम आहे हा इथं पण मुंबई सारखाच प्रॉब्लेम आहे. रस्ता बनवताना तोडतात. कडा चक्का आवाज डायरेक्ट खाई आहेत मध्ये. बट स्टील कनेक्टिव्हिटी चांगली आता केल्यात रिसेंटली. बरेचसे रोड बीट कन्स्ट्रक्ट करत घेतलं. यो बघा मंडळी, बैलासारखा प्राणी आहे. याला याक असा बोलतात. हिमाचल प्रदेशमध्ये याचा बराचसा उपयोग होतो. एक उपयोग सामान नेवाचा आणि हाणाचा, आणि दुसरा उपयोग म्हणजे त्याचे जे स्किन आहे ना त्याच्यापासून, म्हणजे त्याचे ते व्हाईट दिसतं ना त्याच्यापासून ब्लँकेट वगैरे बनवतात. त्याच्याकडे तो यूजमध्ये येतं जास्त करून. सो मंडळी, ड्रायव्हर भाईने आपल्याला तिथं पाठीमागं सोडला आणि आता आपण चाललो आहोत हिडिंबा देवीच्या टेम्पलला व्हिजिट देण्यासाठी. इथं पूर्ण रस्ता इथं छोटे आहेत म्हणून त्याने आपल्याला पाठी सोडलं ड्रायव्हर भाईने. तर आम्ही इथं येताना एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे इथे जागोजाग आहेत ना असे मोठे लक्झरियस हॉटेल्स आहेत. तर ते हॉटेल्स आहेत ना ते बघून मी तर पूर्णपणे अचंबित झालो. मी पूर्णपणे शॉक झालो, कारण की एवढं मोठं हॉटेल इथंशी जास्त कमाई नसल्यानं आवड मोठं हॉटेल कोण बांधतात. तर मी सहज असते ड्रायव्हर भाईला विचारला का बाबा हे जे हॉटेल आहेत ते कोणी बांधलेत किंवा ते गाववाल्यांनी बांधलेले आहेत का. तर बोलते तो काय बोलला का हे जे हॉटेल आहेत ना, या ज्या जागा आहेत ना त्या गाववाल्यांनी लीजवर दिलेल्या आहेत. कारण की बाहेरच्या लोकांना इथं जागा विकत नाही. मी लीजवर घेऊ शकता 10 वर्ष 15 वर्ष, आणि त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला काय डेव्हलपमेंट करायचं तुम्ही करू शकता. सो हे तर लोकांनी आहेत ना, हे जे हॉटेल आहेत ना ते भाड्याने घेऊन बांधलेले आहेत. आणि त्याच्यामुळे इथे जो हॉटेलांचा जो बघू शकता स्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कडक आहे, एकदम भारी इंटेरियर आणि बाहेरचे डिझाईन वगैरे एक नंबर आहे. सो आता आम्ही आलो आहोत हिडिंबा देवीच्या मंदिरामध्ये. हा बघा, हा जो देऊळ आहे ना त्याचा पूर्णपणे स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरच्या आतमध्ये आपल्याला देवीचा एक छोटीशी मूर्ती आहे, आणि त्या मंदिराच्या बाजूच्या साईडला आपल्याला आहेत ना हाडांचं स्ट्रक्चर दिसणार आहेत. ते आता आपण चला बघायला जाऊ. आलोत ना देवळाच्या पटांगणामध्ये. तर आपल्याला आहेत ना आजूबाजूला बघा अशी झाडं बघायला भेटतात भारी. ही झाडं काय आहेत आपल्याला माहिती नाही, बट मी तुम्हाला याची थोडी बहुत जानकारी जरूर देईन. कोणत्या तरी आपला जो लोकल माणूस आहे त्याला विचारतो आणि याची जानकारी आपल्याला जरूर प्रोव्हाइड करतो. पण आता आपण जाऊ चला या देवीच्या मंदिरामध्ये दर्शन करायला. मला तर वाटतं आतमध्ये शूट करून देणार नाही ती लोक, बट आपण ट्राय करू. जर दिला तर ठीक, नाही तर काय, नाही दिला तर काही प्रॉब्लेम नाही. चला. जसं मी तुम्हाला बोललेलो मंडळी, देवीच्या आजूबाजूला हे असे तुम्हाला स्कल दिसतील. हे बघा पूर्ण इथं लागलेले आहेत, प्लस इथं लागलेले आहेत या साईडला. ठीक आहे. त्यासोबत आपल्याला दर्शन करायला नाही भेटत, कारण की इथं फुल गर्दी आहे. ही बघा ही लाईन लागली इथपर्यंत. ही लाईन अशी आहे, इथून अशी लाईन आहे फुल. आपल्याला थांबून जमणार नाही, कारण की दुसरीकडे पण आपल्याला एक्सप्लोर करायला जायचं आहे. बट तुम्ही मंदिर बघू शकता कसं आहे. हा मंदिर एकदम भारी आहे. पूर्ण लाकडाने बनवलेलं आहे आणि कोरलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे पूर्ण मंदिरावरती. इथं फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, म्हणून आपण काय काढत नाही फोटो व्हिडिओ. आपण आता आजूबाजूच्या परिसरामध्ये एक राऊंड मारतो. इथं छोटे मोठे मार्केट आहेत त्या बाजू साईडला, परत खालच्या साईडला जाऊन येतो. तर चला जाऊ तिकडेच आता. हे पूर्ण असं इथं आमच्या साईडला आहे, या साईडला पण आहे, या साईडला पण आहे. तो काय माहिती नाही, तिकडे जाऊ मी जरा टायमान. पण चला आता इथून जाऊन येऊ. या साईडला काय बघू. चला हे बघा, या साईडला पूर्णपणे ट्रेडिशनल क्लोथ्स आहेत. हे पीपल्स आर वेअरिंग ट्रेडिशनल क्लोथ्स. त्यासोबत कॅमेरामॅन सुद्धा आहेत.
पूर्ण तोच आहे, पूर्ण तेच आहे इथं. खरगोश सगळीकडे तेच आहे इथं. पूर्ण आम्ही आता चालत गेलो ना इथं पुरं तिथपर्यंत आहे. तिकडे म्युझियम पण आहे आय थिंक सो, दिसतं इथून. ठीक आहे, आता चला आपण जाऊ सरळ सरळ चालत. अजून काय काय एक्सप्लोर करता येईल ते करूया आता. सो मंडळी, आता आपण या म्युझियममध्ये चाललो आहोत. इथे पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे. बघूया आतमध्ये काय काय आहे ते. सो हा असा तिकीट इथं काढायला भेटतं. आम्ही ती काय काढला आहे 30 रुपये पर पर्सन. आणि एंट्री केल्यावर तशी तशी आपल्याला अशा तलवारी आणि भाला वगैरे भेटतात, ढाल वगैरे बघायला या साईडला. आणि तशी नक्षीदार मस्तपैकी बदक वगैरे जुन्या काळांची भांडी वगैरे आहेत तिथं. मॉन्युमेंट्स ठेवलेले आहेत बारीक शिरीक इथं वगैरे. हॉर्न आहे बघ इथं, भोंगा, इस्त्री, बऱ्याचशा गोष्टीत नाही. हां तेच. ही काय पेटी, वुडन पिलर्स विथ मे मंदिरासाठी यूज करणारा पिलर्स आहे तिथं. काय ह्याच्यामध्ये तेल काढायचं का इथं लिहिलं आहे ना, तेल काढायसाठी हो तेल काढायसाठी. चल पुढे बघूया काय आहे ते. तो चला पुढे बघूया काय काय आहे ते इथं. हे बघ किती मोठा दरवाजा आहे. काय आहे दरवाजा? टेम्पल डोर आहे. हां टेम्पल डोर आहे माझ्यामध्ये. तेच असं वुडन टेम्पल डोर. हां इथं लिहिलं आहे. जाम मोठा आहे दरवाजा. 6 विघाचा आहे का काय? 1997 रिकन्स्ट्रक्शन केलं आहे. इथं असे बघ मोठ्या तुतारे आहेत, पितलाचे तुतारे आहेत. आणि ही पण मोठी आहे. हे काय सिक्का आहेत का त्यांचं? इथं सिक्का आहेत आपल्याला दिसतात. हे टोटल असं तर इथं असं टोटल असं सिक्का ठेवलेलं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. याचे हे बघ या साईडला सुद्धा सिक्का आहेत. असं नीरज भाऊ फोटो काढते त्यांचा. रेप्लिका बनवणार आहेस का त्याचे तू? डुप्लिकेट. हे बघ इथं मास्क पण आहेत त्यांचं. हे जे त्यांचं इथलं मास्क आहेत ना ते फक्त इथं डान्स वगैरे होतं त्याच्यासाठी यूज करण्यात येत होतं. आणि इथं त्यांचं चांदीचं कड आहे तिथं बघा आपल्याला दिसतात खाली. आता पूर्ण पितळाचं चांदीचं कड आहेत. आणि या साईडला त्यांचं ज्या जुने काळांच्या ज्वेलरीज आहेत ना त्यांची माहिती प्लस त्या अशा खाली आपल्याला दिसतात. या साईडला पण दिसतात पूर्ण. इथे दिसतात चांदीच्या आहेत. हे सगळ्या चांदीच्या आहेत. 1 रुपीज इंडियन 1961 असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. इथं पण आहे, इथं पण लिहिलेलं आहे याच्यावरती. हे बघ पूर्ण अशा मॉन्युमेंट्स आहेत. आणि इथं मोठाच्या मोठा असा हार आहे चांदीचा. चांदीचा आहे कसला माहिती नाही पण इथं मोठा हार आहे. त्यासोबत या लाईनला सुद्धा अशा ढोल ताशा आहेत. आणि इथं देवीची छोटीशी मूर्ती आहे, शिराजी देवता इथं लिहिलेलं बघा. देवाचं नाव इथं. छोटीशी पालखी आहे तशी त्यांच्यावर सगळा वाचवायचा बिजवायचा सगळं सिस्टम आहे तिथं. त्यासोबत इथं खाली भांडी पण आहेत. आणि इथं आहेत मंदिरामध्ये आय थिंक सगळी सामानं आहेत. सूटकेस आहेत सगळ्या याच्यामध्ये. अर्ध म्हणजे पेट्या वगैरे सगळ्या ठेवल्या. आणि त्या जुने कालांच्या सगळा सूप वगैरे आहे, पिलर्स वगैरे जाम मोठा आहे. आणि इथं त्यांच्या जुने कालांच्या भांड्या आहेत, पारंपरिक ट्रॅडिशनल भांड्या. आणि ही जी लाईट दिसते, ही जी तुम्हाला दिसते ना चुला पेटला आहे, ती लाईट ॲक्च्युली चुलाबिला पेटला नाही तो ते समजेल चुला पेटला. असा पूर्णपणे हा म्युझियम आहे. एकदम भारी म्युझियम आहे. याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन पण दिलेलं आहे. भीमा टेम्पल, हे भीमा टेम्पलचं कन्स्ट्रक्शन आहे हे बघा. त्याच्यानंतर मग हिडिंबा देवीचं टेम्पल त्याचा इथं शिव ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मग कुल्लू ट्रेडिशनल हाऊस घर आहे. त्या कुल्लूला कशी घर आहेत असं दिलेलं आहे. हा बघा मॉडेल ऑफ चांदणी कोटी, किती मोठा एक मस्त घर वाटतंय. त्याच्यानंतर हा एक आहे मंडी चौक असं नाव आहे याचा. त्याचा स्ट्रक्चर आहे इथं. पराशर मंदिर हा त्याचा स्ट्रक्चर इथं बनवलेला आहे. त्याच्यानंतर इथंशी एक बघा आहे मोठाच्या मोठा असं बरंचसं असं इथंशी लावलेले आहेत घर वगैरे. आणि हा एक आहे मोठाच्या मोठा, हा गोंडला फोर्टचा मोठाच्या मोठा इथंशी मॉन्युमेंट लावलेला आहे. मस्त आहे इथं सगळा त्यांचा यूज करणाऱ्या सगळ्या गोष्टी. हुक्का बिक्काचं पॉट आहे तिथं जुने काळांच्या ट्रायबल लोकांचं आहे. त्याच्यानंतर मग
कापायपाचं आयटम आहे तिथं, आरी विरी आहे मोठीची मोठी. इथं एक आहे झाड कापायची, होल पाडायचं आहे, ते गोष्टी आहेत सगळ्या. लस्सी बनवायची, सगळं ट्रेडिशनल गोष्टी ज्या आहेत ना इथल्या हिमाचलमधल्या, त्या सगळ्या ते डिस्प्ले केलेल्या आहेत. सॉरी, त्यांचं कपडे वगैरे इथं लावलेले आहेत. इथं मॉडेल आहे यासाठी भूतीनच उभी आहे. सॉरी, त्यांचं चप्पल बिप्पल इथं आहेत बघा. किंवा इथं चप्पल वगैरे, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी, त्यांचा पहिनावा वगैरे, अशा सगळ्या गोष्टी इथं लावलेल्या आहेत. आपल्याला दिसतं. इथं एक बघा माझ्या मागच्या साईडला इथं एक आहे. हा जो आहे ना, हा कपडे बनवायचा, म्हणजे आपला धागा बनवायची मशीन आहे ही. त्यासोबत या साईडला पण आहे ना. यो काय आहे? आय थिंक मला वाटतं घरात नाही रे, घरात. हा रे, घरातलीच लिहिलं आहे घरात. घरात वॉटर फॉर्म्यूल म्हणजे मिल आहे का? फॉर्म्यूल वॉटर मिल म्हणजे कसली असेल ती, कशासाठी असेल? लँडस्केप ऑफ सिद्धू व्हॅली अँड ऑल ओव्हर हिमाचल प्रदेश. कशासाठी असेल ती? बॅक ब्रेकिंग मॅन्युअल लेबर, घरत वॉटर मिल हार्नेसिंग द पॉवर फ्लोइंग ऑफ वॉटर ऑफ रिव्हर स्ट्रीम और इरिगेशन चॅनल. ते सोडतं, इंग्लिश कशाला वाचते सोड ना. ते काय इरिगेशन म्हणजे तो पाणी जेव्हा येतं ना त्याच्यासाठी येतो. चल चल जाऊ दे. ही त्यांची ट्रेडिशनल इथं भांडी आहेत सगळी. असा हा प्रकारे हा मोठाच्या मोठा असा त्यांचा म्युझियम आहे. इथं बघा, इथं पण आहे त्यांची भांडी वगैरे. हां, सो कॉल्ड आहे तिथं, सगळं दिलेलं आहे त्यांचा. सगळ्या गोष्टी आता आहे तिथं अशा सर्विंग स्पून बाबा बाबा कसला आहे बघ मोठा वुडन सर्विंग स्पून. ताट पण ठेवला ट्रे आहे तो, टाटनं ट्रे आहे. यो बघ कसं मोठा आहे. सो बेसिकली आता आपण हा म्युझियम पूर्णपणे फिरलेलो आहोत. आता जाऊ चला बाहेर. या म्युझियममध्ये तुम्ही जर कधी हिमाचलला आलात ना, व्हिजिट जरूर करा. कारण की इथला जो ट्रेडिशनल गोष्टी आहेत ना, त्या इथं सगळ्याच्या सगळ्या प्रिझर्व करून आणि वेल मेंटेन ठेवलेल्या आहेत. कधी जर आलं तुम्ही तर हिडिंबा देवचा टेम्पल आहे ना, तिथून सरळ चालत या, तिथंच हा म्युझियम आहे. नक्की तिथं जरूर तुम्ही भेट द्या. चला आता आपण जाऊया बाहेर. इथं बघा मंडळी, पूजन वगैरे चाललेलं आहे. तर हा जो झाड आहे ना आणि हा जो परिसर आहे ना, तो आहे घटोत्कच यांचं मंदिर आहे इथं. तिथं बघा पूजा वगैरे चाललेली आहे. आणि त्याच्याच झाडाच्या वरती आपल्याला इथं हॉर्न टांगवले दिसतील, म्हणजे शिंग आहे ती. ही जी शिंग आहेत ना, ती शिंग यांची आहेत. आपल्या ज्या मेंढ्या असतात ना, त्यांची शिंग पूर्ण अशी लटकवलेली आहेत पूर्णपणे. बघा इथं दिसतात तुम्हाला. आणि तिथं काहीतरी लोक पूजा वगैरे करतात. या टेम्पलमध्ये आहे ना टुरिस्ट लोकांना अलाउड नाही असं तिथे लिहिलेलं आहे. म्हणून आपण पण पाया पडायला वगैरे किंवा बघायला गेलो नाही. लांबनच व्हिडिओ फोटो काढला आणि पुढे निघून आलो. तुम्ही पण जेव्हा पण येत असू ना, तुम्ही पण जर कधी येत असू ना, तर ही गोष्टीची काळजी जरूर घ्या. या तुम्ही थोडा बहुत बघा आणि मग फिरा. जास्त थांबू नका. लोक इतकी थोडी आहेत देवांच्या बाबतीत, तशी सगळी असतात तसे आहे. तो विचार करा. क्या होता है उसमें? होता क्या है? आप अगर देंगी खाने के लिए तो हम जरूर खाएंगे. आए 4 दिन के लिए आए. 4 दिन अच्छा लगे तो यही आना. ठीक है सिद्धू है, मोमो है, लाफिंग है. ठीक है ठीक है. चलो क्या करना सिद्धू का ना कि मोमो? काय घ्यायचं? एक सिद्धू ले लो ना, एक मोमो. बहुत अच्छा है. मोमोज तो खाते हैं ना, वो सिद्धू और वो लाफिंग है ना, वो सिद्धू और लाफिंग एक ही प्लेट दो दोनों. ठीक है जी. एक प्लेट लगाओ ना. लगा लो. धीरज क्या है ये? लाफिंग लाफिंग Laughing, laughing, laughing. La. फाटल तुम्ही माईक मंद बुद्धीचा. जय माता रे. फर्स्ट बाईट तू घे, कसा लागते सांग. टेस्ट मोमोज आहे. मोमोज सरवलं. कसा लागतंय? मोमोज सरवलं ना. फूडी बॉय दीप म्हातारे. तिकड आहे. कसं लागतंय? बेस्ट बेस्ट. काय मस्त आहे. आपण आता ट्राय करूया. पास्ताचा असतं ना तो. ही थंड आहे फुल. बाय. पास्ताचा असतं ना, पास्ताचा स्पायसी आहे. स्पायसी आहे. मसाला लागल नाही त्याची. चावता स्पायसी आहे. फुल स्पायसी आहे बाय.
खतम. फुल स्पायसी बाबा. सो आता आंटीने आपल्यासाठी दुसरा काहीतरी अमेंडमेंट आणलाय. सिद्धू मिर्च लगी है थोड़ा कुछ तो. हाँ चीनी चीनी दे दो. चीनी दूं मैं हाँ ये क्या बोलते हैं इसको? सिद्धू सिड्डू. ये थोड़ा कैसा मीठा रहता है खट्टा. बहुत अच्छा है, खा के देख लो एक बार. अखरोट का चटनी है. ओके चलो देखते खा के कैसा लगता है. इडली कैसा लगता है? इडली हाँ? इडली इडली से मस्त लागते. कसं लागतंय? मस्त लागतंय. इडली आहे. चलो आता आपण टेस्ट करून बघूया. मस्त लागतं. म्हणजे तिखट नाही काय नाही, एकदम असं स्मूथ आहे. हा यो आयटम गरम आहे मस्त. एकटाच आयटम आहे तो गरम आहे. नाव सिद्धू आहे. याचं नाव सिद्धू. आता मोमो आलेत आपल्याला खायला. मस्तपैकी मोमो खाऊया आता. मोमो टेस्ट कशी आहे पहिला? गरम आहे. व्हेजच असतील ना भाई. सगळीकडे काय नॉनव्हेज पाहिजे तुझं? आपल्या इथं डिफरंट व्हेज पण नॉनव्हेज सगळं लागतं. खाऊन बघू असं. कोबी मिक्स आहे. कोबी कांदा काय? कोबी हा? एकदम सिम्पल आहे. एकदम असं. कोबी Traditional mix आहे. आहे. गाजर बिजर मिक्स नाही. आणि मोठी गोष्ट आटाच मैद्याचा नाही. हा एकदम सिम्पल आहे. तर मंडळी आता आपण आहे ना हिडिंबा देवीचा जो मंदिर आहे ना तो एक्सप्लोर केला होता. तर त्या मंदिराची अशी कहाणी आहे की हिडिंबा देवी ज्या आहेत ना त्या आपल्या भीम भगवानांच्या पत्नी आहेत आणि त्यांच्याच नावाचा इथं देऊळ आहे. आणि आपण दुसरा पण जो बघितला घटोत्कच त्यांचा मंदिर तो भीम आणि हिडिंबा देवी यांचा पुत्र होता. तर त्या हिडिंबा देवीच्या मंदिराच्याच बाजूला थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला घटोत्कच यांचं सुद्धा मंदिर बघायला भेटतं. त्याच मंदिराच्या पहिले आपण जेव्हा हिडिंबा देवीच्या मंदिराच्या इथे जातो ना तेव्हा आपल्याला चारी बाजूला जे आहेत ते असं स्कल म्हणजे डोकं मुंडकं असं अटकवलेलं भेटतात सुकलेलं. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलं. हिडिंबा देवी टेम्पल हे घनदाट देवधर या जंगलात वसलेलं असून त्याचा जो मंदिराचा स्ट्रक्चर आहे तो पगोडा स्टाईल या पद्धतीने बांधलेला आहे. हिडिंबा देवीची अशी पौराणिक कथा आढळली जाते की हिडिंबा देवी या भीमांच्या पत्नी होत्या आणि घटोत्कच यांच्या माता होत्या. तर या मंदिराच्या आतमध्ये देवीची मूर्ती नसून त्यांचे पवित्र पायांचे ठसे पूजले जातात. त्यांचं इथं असं एक मंदिर आहे त्यालाच हिडिंबा देवी मंदिर बोलतात. आणि तिथं पूर्णपणे असं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तिथं आपण गेलो ना की आपल्याला मग तिथं अशी झाडं बघायला भेटतात. सो तुम्हाला मी बोललो होतो की हे झाड कसले. हे झाड तुम्हाला ऑल ओव्हर आपल्या हिमाचल प्रदेश कुल्लू मनाली आणि त्याच्यानंतर मग पूर्ण या परिसरामध्ये आपल्याला ही झाडं दिसतात. तर ही झाडांचं वैशिष्ट्य असं आहे की हे झाडांचं नाव आहे देवदार झाड. आणि ही झाडं आहेत ना ती 100 वर्षापूर्वीची आहेत झाडं. इथे अशी लावलेली आहेत. आणि या झाडांची जी उंची आहे ना ती 100 ते 200 फुटाच्या वरती असते. आपल्याला अशी याची माहिती भेटलेली आहे. आणि ह्या झाडांच्याच मुलं हिमाचल प्रदेश झालं या पूर्ण परिसरामध्ये या पूर्ण क्षेत्रामध्ये अजूनपर्यंत जी जंगलं टिकलेली आहेत ना ती याच झाडांच्या मुलं आहेत. ही झाडं आहेत ना मेनली इथं यूज होतात. आणि ती कशासाठी यूज होतात माहिती आहे का? तर इथं फर्निचर किंवा घरं बनवण्यासाठी ही लाकडाला यूज होतात. बट या लाकडांना तुम्ही तोडू नाही शकत. यानं जर तुम्ही तोडलंत ना तर तुम्हाला इथं इलिगल फाईन भरायला लागेल. ती फाईन तुम्हाला 4 लाख पण असू शकते. ती फाईन तुम्हाला 5 ते 6 लाख पण असू शकते. असं हे पूर्ण जंगल आहेत ना ती हिमाचलची जी लोकं आहेत ना त्यांनी ही सगळी जंगलं आहेत ना ती वाचून ठेवण्याची कोशिश केलेली आहे. ती लोकं जाम अवेअर आहेत या गोष्टीपासून या सगळ्या परिसरापासून आपल्या ब्युटीपासून. आणि आम्ही अजूनपर्यंत आमचा दुसरा दिवस आहे हिमाचलमध्ये. इथे लोक एवढी चांगले आहेत ना तुमच्याशी एकदम प्रेमाने एकदम प्रेमळ आणि एकदम चांगल्या मनाने तुम्हाला वेलकम करतात. आमच्या प्रदेशात आलेत तर तुम्हाला कसा वाटला खाना कसा वाटला त्याच्यानंतर लोक ती समोरून आपल्याला विचारतात. भले आपण त्यांच्याशी बोलू नाही बोलू पण ते आपल्याला हे जरूर विचारणार की कसा वाटला हा परिसर कसा वाटला हा लोकेशन कसा वाटला आणि परत येत राहा हे ती लोक हे सुद्धा बोलतात. तर ही झाडं या हिमाचल प्रदेशची नाही बोललात तर तुम्ही शान आहे. ते लोकांनी पूर्णपणे तशी त्यांनी जपून ठेवलेले आहेत.
तर मंडळी हिमाचल प्रदेशच्या लोकांकडून आपल्याला शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी भेटल्यात. त्यातून आपल्याला पहिली गोष्ट जी भेटते ना बघायला ती म्हणजे त्यांनी मला दिलेला एक संदेश. तो संदेश असा होता की तुम्ही जेवढी झाडं वाचवता येईल तेवढी वाचवा, जेवढी कमी कापता येतील तेवढी कमी कापा आणि जेवढी जास्त झाडं लावता येतील तेवढी जास्त लावा. कारण की जर झाडेच नसली तर इथं ग्लोबल वॉर्मिंग वाढेल, त्याच्यानंतर पोल्युशन वाढेल, हीट वाढेल, ह्युमिडिटी वाढेल, सगळ्या गोष्टी वाढतील. त्याच्यामुळं आपल्या टोटल लोकांना आणि पुढील येणाऱ्या पिढीला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून मी पण तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्हीसुद्धा एक असा इनिशिएटिव्ह करा की बाबा भले पावसाळ्याच्या सीझनला का नाही असो बट झाडे लावायची कोशिश जरूर करा तुम्ही. आणि जेवढी जास्त झाडे लावता येतील तेवढी जास्त झाडे लावा आणि आपल्या परिसराला आपल्या देशाला पूर्णपणे हिरवगार करून टाका. तर मंडळी आता आपण आलो आहोत तिबेटियन मॉनेस्ट्री बघण्यासाठी. मनालीमध्ये आहे तिथे. तर मी प्रथमतः कधी गेलोच नव्हतो तिबेटियन मॉनेस्ट्रीमध्ये. माझी पहिलीच व्हिजिट आहे इथेची. तर मला इथं येऊन बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी बघायला भेटल्या आणि अनुभवायला भेटल्या. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की इथं आहे ना व्हिडिओ आणि फोटो काढा अलाउड नव्हते आतमध्ये, म्हणून मी व्हिडिओ आणि फोटो काढलंच नाही. मी नियम पाडले म्हणून आता बाहेरून मी शूट करतो आहे. तर या मॉनेस्ट्रीमध्ये आपल्याला आहे ना बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतात. त्यातून एक पहिली गोष्ट आहे ती तिब्बतीयन देशाची जी कला आहे ही पूर्णपणे इथं आपल्याला बघायला भेटते. त्यासोबत आपल्याला इथं 2 देवतांच्या मूर्त्या बघायला भेटतात. जे महागुरू आहेत ना तिब्बतीयन मॉनेस्ट्रीमधले, त्यांच्या 2 मूर्त्या आहेत. त्याच्यानंतर एक बुद्धांची मोठी मूर्ती आहे. त्यासोबतच इथे तुम्हाला इथे आपल्याला विश्राम आणि जर मेडिटेशन करायचं असेल तर त्याचंसुद्धा आपल्याला इथे एक वरती रूम दिलेला आहे. अशा प्रकारे हा पूर्णपणे तिब्बतन मॉनेस्ट्री आहे. त्या तिब्बतन मॉनेस्ट्री आपल्याला बाहेरून कॉन्क्रीटने केलेली दिसते पण ती टोटली लाकडाने बनवलेली आहे. आम्ही वरती जाऊन आलो आहोत. ती 2 फ्लोअर आहेत, त्याच्यावर एक खाली आणि वरती. तर हे दोन्ही फ्लोअर आम्ही एक्सप्लोअर करून आलेलो आहोत. तिब्बतन मॉनेस्ट्री खास करून डोंगर भागात आणि निसर्गरम्य ठिकाणी बनवली जाते. जसं आपण लोणावळ्याला गेलो ना तिथंसुद्धा आपल्याला एक तिब्बतन मॉनेस्ट्री बघायला भेटते ज्याला भाजी लेणी असे नाव आहे. तिथे तुम्ही जाऊन तिथेसुद्धा चेक करू शकता. तिथे प्रॉपर डगरामध्ये कोरलेली आहे आणि आपण तिथे व्हिजिट केला आहे. जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी तो जरूर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकून देतो, तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. तो पण आपला भन्नाट ब्लॉग होता. त्यासोबतच इथेसुद्धा हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा आपल्याला डोंगराच्याच नदीमध्ये एक तिब्बतन मॉनेस्ट्री बघायला भेटते. ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. जर तुम्ही मनालीला आलात तर नक्कीच या तिब्बतन मॉनेस्ट्रीला व्हिजिट द्या, कारण की तिथे तुम्हाला बघण्यासारख्या आणि शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो आता आपण निघलो आहोत तिब्बतन मॉनेस्ट्रीमध्ये आणि आता आपल्याला जायचं आहे कुठेतरी जेवायला. तर आता मॉल रोडला जातो. मॉल रोड इथून हार्डली 100 मीटरावरतीच आहे. जो आता मॉल रोडला जातो, काहीतरी खातो, बघू काय आहे ते स्पेशालिटी काय आहे. आपण थोड्याच टायमापूर्वी खालाला काहीतरी स्पेशल त्यांचा इथला जो स्पेशल फूड होता तो आपण खाल्लेला आहे. आता बघूया इथं अजून काय काय आपल्याला भेटतं स्पेशल खायला. इथला हिमाचलचा काहीतरी नवीन आयटम खाऊया आपण. चला मंडळी, आत्ताच आम्ही आलो पूर्णपणे आजचा अख्खा दिवस एक्सप्लोअर करून रूमवरती. आणि रूमवरती येऊन हालत बघ अशी टाईट झालेली आहे. 2 ब्लँकेट घेतलं, 2 ब्लँकेट आणि पूर्ण काय माहिती का विषय आहे, 5:30 वाजलेलं आहे. इथं जास्त वाजलं पण नाही. बाहेर पण असं वातावरण झालं ना का बिना स्वेटरशी आणि हातान ग्लोव्ज घालून कोण फिरू शकत नाही. असलं थंडी लागते ना. आम्ही 2 ब्लँकेट घेऊन तरी पण आम्हाला आली फुल थंडी लागते आहे. आता बघूया. सध्या तर काही अजून करायची इच्छा नाही, कारण की आत्ताच जेवून आलो ना आम्ही. गाडीवाल्याने आता सोडलं आहे. आजचा दिवस आम्ही फुल एन्जॉय केलेला आहे. आता रात्री काही झालं तर ठीक, नाहीतर मग हीच मला वाटतं आहे व्हिडिओ आपली लास्ट असेल आजची दिवसाची. तर चला भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. असेच आपले व्हिडिओ बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि भेटू तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.